आजपासून सुमारे 150 वर्षापूर्वी एका छोट्याशा व्यापाऱ्याच्या मुलाने भारताला पुन्हा सोनेकी चिडिया बनवण्याचं स्वप्न बघितलं. पण त्यांचं हे स्वप्न काही अशा प्रकारे सत्यात येतं की आज प्रत्येक भारतीयांची मने त्यांनी जिंकली आहेत. कशा प्रकारे कापूस विकणाऱ्या छोट्या व्यापाऱ्याचा मुलगा आपल्या इंडस्ट्रियल एम्पायरची स्थापना करतो आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्या कशा प्रकारे त्या साम्राज्याला सांभाळतात आणि का प्रत्येक भारतीय या घराण्याच्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून प्रेम करतात, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. स्टोरी ऑफ द टाटाज. इन्स्पायर होण्यासाठी तयार राहा. वर्ष 1839 मध्ये जमशेदजी टाटा यांचा जन्म होतो. 1858 मध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण होते आणि आपला वंश परंपरागत असलेला कापसाचा व्यवसाय जॉईन करतात. 10 वर्षातच त्यांचा हा बिझनेस खूप मोठा होतो. पण टाटा फक्त कापसाची आयात निर्यात करत होते. पण जमशेदजींना फक्त एवढेच नव्हते करायचे, त्यांना कपड्यांची मॅन्युफॅक्चरिंग करायची होती. म्हणून 1877 मध्ये जमशेदजींनी नागपूरमध्ये एम्प्रेस मिलची स्थापना केली. पण त्यावेळचे वर्कर कामाच्या बाबतीत सिरियस नव्हते. जवळजवळ 30% वर्कर कामावर हजर नसायचे. वर्कर दररोज कामावर येतील त्यासाठी टाटांनी त्यांना पेन्शन चालू केली, मेडिकल इन्शुरन्स दिला, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी सुरू केल्या, ज्यामुळे वर्कर आता वेळच्या वेळी हजर राहू लागले. 1880 येता येता भारतात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. टाटांना माहीत होते की जर भारत स्वतंत्र झाला तर भारतात इकॉनॉमिकल स्टेबिलिटी आली पाहिजे. त्यामुळे भारताला प्रत्येक बाबतीत स्वयंपूर्ण बनले पाहिजे. म्हणून त्यांनी आपला बिझनेस प्रत्येक सेक्टरमध्ये वाढवण्याची सुरुवात केली. त्यांनी पाचगणीत पहिल्यांदा स्ट्रॉबेरी फार्मिंगची सुरुवात केली. आजही पाचगणीत स्ट्रॉबेरी आणि जॅम बनवणाऱ्या फॅक्टरीज अस्तित्वात आहेत. जमशेदजींनी पाहिले की बँगलोर आणि मैसूरचे हवामान फ्रान्सशी सिमिलर आहे. त्यांनी फ्रान्सहून रेशीम किडे आणले आणि स्थापना केली टाटा सिल्कची, आणि यातूनच जन्म झाला मैसूर सिल्क साडी आणि बेंगळूर सिल्क साडी यांसारख्या पॉप्युलर कपड्यांची. टाटा यांची कर्मभूमी असलेल्या मुंबईसाठी डेव्हलपमेंट करण्याची त्यांची खूप इच्छा होती. त्यांना माहीत होतं की टुरिस्ट आणि मोठमोठ्या इंडस्ट्रियलिस्टसाठी मुंबईत राहण्याची चांगली सोय नव्हती. म्हणून 1898 मध्ये त्यांनी ताजमहल हॉटेल बांधण्याची सुरुवात केली. त्यांनी स्वतः या हॉटेलमध्ये कन्स्ट्रक्शन आणि डिझाईनमध्ये जातीने लक्ष घातले आणि हे पूर्ण ध्यान ठेवले की हॉटेलमधील प्रत्येक कस्टमरला त्याच्या रूमच्या खिडकीमधून सी व्ह्यू दिसेल. 1903 मध्ये ओपनिंग झाल्यानंतर ताज हॉटेल भारतातील पहिले हॉटेल होते जिथे इलेक्ट्रिसिटी होती. त्यानंतर त्यांनी स्टील सेक्टरकडे लक्ष घातले. त्यांनी पाहिलं की भारतातील जवळजवळ सगळे सेक्टर स्टीलवरती अवलंबून आहेत, जसे रेल्वे, फॅक्टरीज, कन्स्ट्रक्शन. पण यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक असतो आयर्न. 1899 मध्ये त्यांना बंगालमध्ये आयर्नचे साठे सापडतात. पण टाटा स्टील पाहण्याचं स्वप्न त्यांचं स्वप्नच राहतं. आणि 1904 मध्ये वयाच्या 64व्या वर्षी त्यांचा मृत्यू होतो. पण त्यांच्या या स्वप्नाबरोबर त्यांची बाकीची स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी घेतात त्यांचा मुलगा दारोबजी टाटा. दारोबजी यांना असं वाटत होते की भारत शिक्षणाच्या आणि विज्ञानाच्या बाबतीत युरोपपेक्षा खूप मागे आहे. म्हणून त्यांनी 1909 मध्ये मैसूरच्या राजाच्या मदतीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना केली, ज्याचे पहिले डायरेक्टर होते नोबेल पारितोषिक विजेते C.V. रमन. आणि याच IISCने पुढे जाऊन भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर परम आणि भारताचे पहिले विमान हंसाला तयार केले. जमशेदजींनी एक स्वप्न पाहिलं होतं की जशा प्रकारे त्यांच्या ताज हॉटेलमध्ये इलेक्ट्रिसिटी आहे तशीच एक दिवस संपूर्ण भारतात घराघरात इलेक्ट्रिसिटी असेल. यासाठी दारोबजी टाटा यांनी मुंबई व पुणे यांच्यामध्ये असलेला दूधसागर धबधबा यासाठी निवडला. त्यांनी 7000 कामगारांच्या मदतीने आर्टिफिशियल लेक, पाण्याचे कालवे तयार केले आणि 1911 मध्ये प्लॅन्ट तयार झाल्यानंतर मुंबईच्या प्रत्येक मिल्स आणि फॅक्टरीजमध्ये या पॉवर प्लॅन्टमधून इलेक्ट्रिसिटी सप्लाय होऊ लागली आणि हीच कंपनी आज टाटा पॉवर म्हणून नावारूपास आली आहे. 1907 मध्ये जमशेदजी टाटा यांच्या टाटा स्टील कंपनीच्या स्वप्नासाठी दारोबजी यांनी एक लिमिटेड कंपनी स्थापन केली आणि त्याचा IPO 23 करोड ठेवला. स्वदेशी आंदोलनामुळे 2च आठवड्यात 8000 भारतीयांनी यात इन्व्हेस्ट केले. कंपनीचं नाव ठेवलं गेलं टाटा आयर्न अँड स्टील कंपनी, म्हणजेच टिस्को. 1912 मध्ये कंपनी स्टील मॅन्युफॅक्चरिंगसाठी सज्ज होती. 2च वर्षात 1914 मध्ये युरोपात वर्ल्ड वॉर I युद्ध सुरू झाले. त्यामुळे ब्रिटनला टँक, बंदूक, ट्रक्स अशा प्रत्येक वस्तूसाठी स्टीलची कमतरता भासू लागली. पण टाटांच्या या टिस्कोमुळे ब्रिटनला स्टीलसाठी खूप मदत झाली. त्यांच्या या मदतीवर खुश होऊन त्यावेळच्या भारताच्या व्हाईसरॉयने बंगालच्या ज्या भागात टाटांची टिस्को कंपनी होती त्याला जमशेदपूर, तर तिथल्या रेल्वे स्टेशनला टाटानगर नाव दिलं. 1938 मध्ये त्यांच्या मृत्यूच्या अगोदर टाटाला त्यांनी स्टील पॉवर, कन्झ्युमर प्रोडक्ट आणि बँकिंग सारख्या क्षेत्रात इस्टॅब्लिश केलं होतं. मृत्यूनंतर टाटा ग्रुपची कमान आली यंग JRD टाटांकडे.
तसं जे.आर.डी. टाटा 1926 पासूनच टिस्कोमध्ये काम करत होते. वडिलांच्या मृत्यूपर्यंत टाटा ग्रुप्स जवळजवळ भारताच्या प्रत्येक महत्त्वाच्या सेक्टरमध्ये इस्टॅब्लिश होता. पण जे.आर.डी. टाटा यांना एका सेक्टरमध्ये टाटाला इस्टॅब्लिश करायचं होतं, ते म्हणजे एव्हिएशन सेक्टर. म्हणून 1932 मध्ये त्यांनी टाटा एव्हिएशनची स्थापना केली, ज्यामध्ये पॅसेंजर आणि कार्गो दोन्ही प्रकारचे ट्रान्सपोर्टेशन होत होते. आणि याची पहिली फ्लाईट स्वतः जे.आर.डी. टाटा यांनी उडवली होती आणि जे.आर.डी. टाटा ठरले भारतातील पहिले कमर्शियल पायलट. जे.आर.डी. टाटा यांनी पाहिले की भारतात कॉस्टिक सोडा आणि सोडा ॲश बनत नाही, ते बाहेरून इम्पोर्ट करावे लागतात, ज्याचा उपयोग करून ग्लास, डिटर्जंट, सोप सारखे डेली यूजचे प्रोडक्ट बनतात. म्हणून 1939 साली गुजरातमधील मिठापूरमध्ये टाटा केमिकल्सची स्थापना केली. आपण जे आता टाटा मीठ खातो तर याच फॅक्टरीमधून येतं. वर्ल्ड वॉर II मध्ये ब्रिटिशांनी टाटा एव्हिएशनवर कब्जा केला, पण जसे वर्ल्ड वॉर II संपले तसे जे.आर.डी. टाटाने पुन्हा एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये एंट्री घेतली, पण यावेळी नवीन नावाने, एअर इंडिया. एअर इंडियाचा क्रू मॅनेजमेंट टॉप क्लास होता. त्याची इंडियन हॉस्पिटॅलिटी पॅसेंजरला खूप आवडायची. त्याचबरोबर एअर इंडिया एक्स्ट्रीमली टाइम पंक्च्युअल होतं, त्यामुळे एअर इंडियाला वर्ल्ड क्लास एअरलाईन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. एअर इंडिया जे.आर.डी. टाटांच्या छत्रछायेखाली खूप मोठं होत होतं, पण 1953 मध्ये ट्रान्सपोर्टेशन सेक्टरला गव्हर्नमेंटने नॅशनलाइज केले आणि एअर इंडिया गव्हर्नमेंट कंट्रोलमध्ये गेलं. त्यानंतर एअर इंडियाचा वाईट काळ सुरू झाला, ज्यात सेफ्टी, हॉस्पिटॅलिटी आणि टाइम पंक्च्युअलिटीसाठी एअर इंडिया ओळखलं जायचं त्याचाच अभाव झाल्यामुळे एअर इंडियाने आपला वर्ल्ड क्लासचा स्टेटस गमावला. पण जे.आर.डी. टाटांना टाटा ग्रुप्सला अजून ग्रो करण्यात कोणतीही कसर बाकी ठेवायची नव्हती. त्यांनी पाहिले की भारतात कुठला भारतीय कॉस्मेटिक ब्रँड नाही, म्हणून त्यांनी लॅक्मेची स्थापना केली. हा फ्रेंच वर्ड आहे, पण त्याचा हिंदी अर्थ होतो लक्ष्मी, कारण त्यांना भारतीयांचा माइंडसेट माहीत होता की भारतीय अशा युरोपियन नावाच्या वस्तूंना प्रिपेअर करतात. नंतर त्यांनी जमशेदपूरमध्ये रेल्वे इंजिन बनवणाऱ्या फॅक्टरीला विकत घेतले आणि नाव दिले टाटा लोकोमोटिव्ह अँड इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड, ज्याला नंतर टेल्को म्हटलं जाऊ लागलं. पहिल्यांदा इथे रेल्वेचे स्टीम इंजिन बनायचे, पण जे.आर.डी.ने इथे ट्रक मॅन्युफॅक्चरिंगची सुरुवात केली आणि लॉन्च केला टाटा 407 आणि 70% मार्केट जवळजवळ काबीज केले. आणि याच कंपनीला आता सर्वजण टाटा मोटर्स म्हणून ओळखतात. 1962च्या इंडो चायना वॉर आणि 1966च्या इंडो पाक वॉरच्या वेळेस जे.आर.डी. टाटांनी गव्हर्नमेंटला लागेल त्या मदतीचं आश्वासन दिलं आणि खूप मदत केली. त्यांच्या अशा कामामुळेच भारत सरकारने त्यांना ऑनररी एअर कमोडरची पोस्टिंग दिली. 1991 पर्यंत जे.आर.डी. टाटांच्या टाटा ग्रुप्समध्ये 84 कंपन्या होत्या, तर 24,000 करोडचा रेव्हेन्यू आणि 2,70,000 एम्प्लॉई. पण 87 वर्षाच्या जे.आर.डींना आता कंपनीची धुरा एका कॅपेबल व्यक्तीच्या खांद्यावर द्यायची होती. म्हणून त्यांनी त्यांच्या घरातल्या एका प्रॉमिसिंग व्यक्तीला चेअरमन बनवले आणि ते चेअरमन होते सर रतन टाटा. 1962 मध्ये ते USA मध्ये आर्किटेक्चर शिकत होते. त्यावेळी जे.आर.डी. टाटांचे त्यांना पत्र येते की भारतात येऊन टाटा स्टील जॉईन करा. म्हणून चेअरमन बनायच्या अगोदर त्यांनी स्वतःला सिद्धही केलं होतं. जसे की टाटांची एम्प्रेस मिल डबघाईला आली होती, त्यांनी त्याला प्रॉफिटेबल बनवली. कंपनीमधल्या कामगारांचा एका मोठा प्रोटेस्ट सुद्धा त्यांनी सॉल्व्ह केला होता. टेल्को कंपनीचा रेव्हेन्यू 3 करोड पासून 200 करोड पर्यंत त्यांनी वाढवला. सर रतन टाटांनी पाहिलं की भारतात अशी कोणतीच कार नाही जिच्या डिझाईन पासून प्रोडक्शन पर्यंत सगळं भारतात बनतं. म्हणून त्यांनी अशी कार बनवण्याचा निर्धार केला जी स्ट्रॉंग पण असेल आणि अफोर्डेबल पण असेल. आणि अशा प्रकारे भारताला स्वतःची इंडिजिनियस कार मिळाली, टाटा इंडिका. त्याने TCSला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसपासून सॉफ्टवेअर सर्व्हिसमध्ये ट्रान्सफॉर्मेशन केलं आणि आज TCS भारतातील सगळ्यात मोठी IT कंपनी आहे. रतन टाटांनी पाहिले की कशा प्रकारे भारतातील मेजॉरिटी लोक फक्त 2 व्हीलरच अफोर्ड करू शकतात. त्यांनी एक निर्धार केला की ते प्रत्येक भारतीयाच्या खिशाला परवडेल अशा 1 लाख रुपयाच्या किमतीत कार तयार करतील. आणि 2009 मध्ये त्यांनी लॉन्च केली टाटा नॅनो. पण टाटा नॅनोची कमी किंमतच नॅनोच्या फेल्युअरचे कारण बनली. रतन टाटांनी टाटा नॅनोला अफोर्डेबल कार म्हणून इंट्रोड्यूस केलेलं, पण भारतीयांनी या कारला वर्ल्ड चीपेस्ट कार म्हणून पाहिलं आणि टाटा नॅनो भारतात फेल झाली. रतन टाटांना टाटाला इंटरनॅशनली पण एक्सपॅन्ड करायचे होते, म्हणून त्यांनी जॅग्वार, लँड रोव्हर, टेटली आणि 8 o'clock सारखे ब्रँड विकत घेतले. टाटा ग्रुप्सने फक्त मोठमोठ्या कंपन्या नाही तर कित्येक शाळा, कॉलेज, हॉस्पिटल सुद्धा बांधले आहेत. टाटा ग्रुपची ही फिलॉसॉफी आहे की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन प्रगती करायची आहे. यामुळे टाटा घराण्यातल्या प्रत्येक व्यक्तीविषयी प्रत्येक भारतीयांच्या मनात आदर आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया विषयाच्या पुढच्या एपिसोडमध्ये.